काही लोक जिममध्ये जाऊन शरीर कमवतात, पण शरीरातील आतलं इंजिन म्हणजे आपलं लिव्हर याच्याकडे दुर्लक्ष करतात. काय तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीरातील प्रत्येक खाल्लेली गोळी, प्रत्येक घेतलेला घोट आणि खाल्लेला प्रत्येक घास हा लिव्हर फिल्टर करतं. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सम्राट जानकर, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोसर्जन, कायझन गॅस्ट्रोकेअर, पुणे. मित्रांनो, एप्रिल महिना हा जागतिक लिव्हर जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. आपले लिव्हर शरीरातील एकमेव असा ऑर्गन किंवा अंग आहे जे एकाच वेळेस 500हून अधिक कामं करतं. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यापासून ते खाल्लेल्या प्रत्येक अन्नाचं ऊर्जामध्ये रूपांतर करण्यापर्यंत लिव्हर नसेल तर आयुष्य शक्य नाही. पण दुर्दैवाने लिव्हर हे एक सायलेंट ऑर्गन आहे. म्हणजे काय? 90% लिव्हर खराब होईपर्यंत कोणतंही लक्षणं दाखवत नाही आणि तो काही वरडून सांगत नाही. मग आज आपण 7 असे लक्षणं जे की लिव्हर तुमची चांगली आहे का खराब आहे हे समजण्यासाठी महत्त्वाचे ते 7 लक्षणं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि आपला पूर्ण लिव्हरला सदृढ कसं करू शकतो ह्याच्यावरती समजून घेऊया. लिव्हर खराब होण्याची 7 लक्षणं. सर्वात पहिला म्हणजे थकवा, त्याला आम्ही क्रोनिक फटीग म्हणतो. सर्वात पहिला आणि सामान्य लक्षण आहे. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर, कामामुळे तर सर्वांना थकवा येतं, हे लिव्हरचा थकवा वेगळा कसा? लिव्हर एक महत्त्वाचं काम म्हणजे ग्लुकोजनचा ऊर्जामध्ये रूपांतर करणं. जेव्हा लिव्हरला सूज येतं किंवा त्याच्यावरती चरबी साठते म्हणजेच फॅटी लिव्हर होतं, त्यावेळी ही ऊर्जा तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये बिघाड होते आणि तुम्हाला रात्री 8 तास गाढ झोप घेऊन देखील सकाळी उठल्यानंतर आळस येणं आणि काम करायला नको वाटणं, खूप गळवटपणा वाटणं, हे क्रोनिक फटीगचं लक्षण म्हणू शकतो. हे सगळं लिव्हर काम न चांगलं केल्यामुळे बॉडीमध्ये टॉक्सिन जमा होऊन तुम्हाला तसं वाटतं आणि हे सर्वात पहिलं लक्षण तुम्हाला थकवटपणा, क्रोनिक फटीग असणं. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे पचनक्रियेची बिघाड. लिव्हर पित्त तयार करतं जे की चरबीयुक्त पदार्थांचं डायजेस्ट करण्यासाठी आवश्यक आहे. जर लिव्हर नीट काम करत नसेल तर पित्ताची निर्मिती होत नाही आणि तेलकट, तिखट काही जरी खाल्लं तर छातीत जळजळ होणं किंवा अन्नाची वासना उडल्यासारखं वाटणं अशी लक्षणं येतात. अनेक रुग्ण माझ्याकडे येतात आणि म्हणतात, डॉक्टर भूक लागत नाही. हे लिव्हरमधील साठलेल्या विषारी पदार्थांमुळे आहे किंवा शरीरामधील असलेले विषारी पदार्थ जे लिव्हर काढत नाही त्यामुळे आहे. तर हे आपला इनडायजेशन, तुमचं डायजेशन वीक होणं हा सुद्धा एक लिव्हरचा चांगलं न काम केल्यामुळं होणारं लक्षण असू शकतो. आता वळूया एक गंभीर लक्षणाकडे, ते म्हणजे पोटामध्ये सूज येणं. ह्याला वैद्यकीय भाषेत असायटिस म्हणून आपण म्हणतो, पोटामध्ये पाणी झालं असं म्हणतो. अनेक लोक माझ्याकडे येतात, माझं वजन वाढलं म्हणून माझं पोट असं बाहेर दिसतंय, म्हणून माझं घेर वाढलेलं आहे असं म्हणून म्हणतात. पण हे कदाचित तुमचं लिव्हर काम पूर्ण करत नाही, निकामा झालेला आहे, ज्याला आम्ही सिरॉसिस म्हणतो. सिरॉसिसमध्ये रक्तवाहिन्यामध्ये दाब जास्त असल्यामुळे तिथला जो काही गळालेलं पाणी आहे पोटामध्ये भरून पोटामध्ये पाणी साचतो आणि पाणी साचल्यामुळे तुमच्या पायावरती, मनगटावरती सूज येतं आणि झोपल्यानंतर पाय सुजलेलं कमी होतं, उठल्यानंतर पायाचं सुजन दिसतो आणि पोटामध्ये सुजन दिसतो. हा आपला एक तिसरा महत्त्वाचा लिव्हर पूर्णतः खराब झाल्याचं लक्षण असू शकतो. चौथा लक्षण म्हणजे आपणाला आश्चर्य वाटू शकतं की आपल्या त्वचाला खाज येणं देखील हा एक लिव्हरचं लक्षण आहे. मग ही खाज डर्मॅटॉलॉजिस्टकडे दाखवणं का लिव्हर स्पेशलिस्टला दाखवणं? लिव्हर ज्या वेळेला खराब होतो त्यावेळेला बाईल फिल्टर होऊ शकत नाही आणि पित्ताचं क्षार, बाईल साल्ट वाढतं म्हणून खूप जास्त खाज येतो. हा खाज पायाला, पोटाला, पूर्ण शरीरावरती, इवन काही काही रुग्णांना रात्री झोपू देत नाही, गोळ्या औषध मलम लावून देखील बरं वाटत नाही किंवा हाताला लालसर पडणे आणि तुमच्या छातीवरती नसा दिसल्यासारखं वाटणे, हे सर्व काही लिव्हर खराबीचा लक्षण असण्याची शक्यता असतो. 5वं लक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. लिव्हर खराब आहे म्हणजे कावीळ असेल तर लिव्हर खराब. डोळे तुमचे पिवळसर दिसतील
आणि तुमच्या शरीरामध्ये पिवळापण येत असेल किंवा लघवी गाढ होत असेल किंवा तुमचं मोशन संडास जो आहे पांढरा पडत असेल, हे सर्व गोष्टी लिव्हरमधील बिघाड म्हणजे तुमचं बिलिरुबिन लिव्हर फिल्टर करू शकत नाही. शरीरामध्ये असलेलं बिलिरुबिन वाढल्यामुळे तुम्हाला हे असं असण्याची शक्यता असू शकतो. जॉन्डिस हे तंतोतंत लिव्हरच्या खराबीमुळेच होतो. त्यामुळे ह्याला आपणाला दुर्लक्ष करून चालत नाही किंवा थोडीशी कावीळ आहे म्हणून घरगुती काहीतरी जडीबुटी घेणं वगैरे असं करणं चुकतं. कदाचित लिव्हर खराबीचा पहिला स्टेप आहे. इथं प्रॉपरली डायग्नोसिस झालं, निदान झालं तर प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतो. 6वा महत्त्वाचं लक्षण म्हणजे झोपण्याची पद्धतीमध्ये होणारा बदल. लिव्हर खराब झाल्यानंतर रुग्णाला रात्री झोप येत नाही, दिवसा खूप झोप येतो, ह्याला रिव्हर्सल ऑफ स्लीप सायकल म्हणतो. आणि 7वा अतिशय भयानक किंवा सर्वात भीतीदायक लक्षण म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळून जाणे किंवा पूर्ण कोमामध्ये जाणे. लिव्हर शरीरामधील अमोनियासारखं विषारी पदार्थ फिल्टर करतं आणि ज्यावेळेला लिव्हरचं काम प्रॉपर होत नाही, अमोनियाचं लेवल वाढतं, म्हणून पेशंट गोंधळून जातो, कोमामध्ये होतो, स्मरणशक्ती कमी होतो. ह्याला आम्ही हेपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतो. आणि हे जर का तुम्हाला लिव्हरचा आजार आहे माहिती आहे आणि तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, गोंधळून जात आहे, स्मरणशक्ती कमी होत असेल तर आपल्याला लवकरच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आता आपण 7 लक्षणं बघितली. ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं आहे, पण सर्वात मोठं देवाने लिव्हरला दिलेलं वरदान म्हणजे रिजनरेटिव्ह ताकद. आणि हा रिजनरेशन करण्यासाठी तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या आहारामध्ये सुधार करा, साखर, मैदा, ट्रान्सफॅटचे पदार्थ कमी करा, भाजीपाला, हिरवा भाजीपाला जास्तीत जास्त घ्या. कॉफी हे लिव्हरसाठी एक चांगली गोष्ट मानलं जातं. दररोज 30 मिनटं व्यायाम करा, वेगाने चाला. व्यायाम केल्यानं फॅटी लिव्हर 70-80% मध्ये रिव्हर्सल होऊ शकतो. दारूपासून लांब राहा. लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे दारू आहे. नियमित ॲटलिस्ट वर्षातून एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट, सोनोग्राफी नक्की करा. आणि आजकाल फायब्रोस्कॅन पण हे एक छोटी टेस्ट आहे, त्याला त्रास होत नाही, पण लिव्हरचा कडकपणा ओळखण्यासाठी सर्वात उपयुक्त 2 मिनिटात होणारी टेस्ट आहे. मित्रांनो, तुमचा लिव्हर तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा फॅक्टरी आहे, इंजिन आहे, त्याची काळजी घ्या. चला तर मग हा एप्रिल महिना लिव्हर अवेअरनेसच्या निमित्ताने स्वतःला आणि आपल्या कुटुंबाच्या हा लिव्हरच्या आजारापासून आपल्याला दुरावा करण्यासाठी थोडं जागरूक होऊया आणि साधे लिव्हर फंक्शन टेस्ट आणि सोनोग्राफी सर्वांचं करून घेऊया. आणि जर काही वाटलं तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर केलेला माहिती कदाचित दुसऱ्यांचा होणारा मोठा लिव्हरमधील खराबीला टाळू शकते. आणि काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. न विसरता आमचा चॅनल गट फिट क्लब सबस्क्राईब करा. धन्यवाद.